अत्यंत निकटवर्ती आहे म्हणून खरं तर या विभागामध्ये ज्यांची ओळख आहे ते आदरणीय भानुदाजी धुळे साहेब आणि सोमवारी आदरणीय आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्रजी थोरवे साहेबांचं आगमन या 8 डिसेंबरला या मैदानावरती होईल। गणेशदादांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आमदार साहेबांचं आगमन होईल। भानुदाजी धुळे साहेब, विलाजी मोडक साहेब। आता सावळे संघाची मॅच आहे, यानंतर 15 मिनिटात 20 मिनिटात सावळे संघाचाही सामना असेल। चला मी विनंती करेल आता फिल्डिंग करणारे गणेगाव चिंचवलीने घाई करा आणि दुर्वा 11 सावळे संघ गणेश दादाकडून आमंत्रण आहे। गौतम आपल्या सर्व खेळाडूंनी स्टेजच्या दिशेने या। अक्षय गणेश दादाकडून आपल्याला आमंत्रण आहे सर्वांना। 15-15 मिनिटं दोन्ही टीमला असतील याची नोंद घ्या। 4:15 वाजलेत। 15-15 पावणे 5 ला सामना संपला पाहिजे, याकडे लक्ष द्या। आणि त्यानंतर सेमीफायनलही आहे। आता अंधार 5:30 वाजताच होतो। प्रचंड मोठ्या संख्येने सावळे येदवली ग्रामस्थांचा खरं तर या स्पर्धेला उपस्थितीचा प्रचंड प्रतिसाद। किशोर आडपने जर कॅच पकडली तर कॅश प्राइज असेल विलाजी मोडक साहेबांचं 200 रुपये प्रत्येक कॅच मागे। किशोर आडपने डाईव्ह लगावून पकडली तर डबल कॅश, पण किशोर आडपकडे अजून कॅचच गेलेली नाही 2 मॅच मध्ये। आता या सामन्यामध्ये तरी जाईल या अपेक्षा। चला मॅच इथून सुरू होईल। 3 ओव्हर मॅच आहे। 3 ओव्हर 3 बॉलर। पॉवर प्लेची पहिली ओव्हर कंपल्सरी। प्रमोद तिखंडे पॉवर प्ले मध्ये आलेत। मागच्या दोन्ही मॅच मध्ये 12-13 धावा त्याने दिल्यात, म्हणजे आता वंजारपाडा 14 खेचण्याचा प्रयत्न नक्की करेल, कारण विपक्षी टीमचंही कॅल्क्युलेशन असतं की समोरचा पहिला बॉलर 12-13 देतो म्हणजे या मॅच मध्ये आपल्याला 14 मारता येतील पहिल्या ओव्हर मध्ये। आमच्यासाठी बोलणं सोपं आहे पण करणं तेवढं कठीण आहे। गेम इज ऑन। पहिला बॉल प्रमोद तिखंडेचा। गणेगाव चिंचवलीची बॉलिंगची सुरुवात। पहिलाच बॉल जितेंद्र आगेच्या समोर। फर्स्ट बॉल आणि व्हेरी फर्स्ट बॉल वरती डॉट बॉल। जांभळीचा माल 5 ते 8 डिसेंबर 4 दिवस या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी, पाहुण्यांची गर्दी आणि एकंदरीत एक छान माहोल असतो आणि तो माहोल पुन्हा 2025 मध्ये आपण बघतोय। गोलंदाज तयार प्रमोद। शॉट जितेंद्रला खेळायचा आहे पण जितूला दुसऱ्यांदा बीट केलं प्रमोदने। 2 बॉल दोनही डॉट। 3 ओव्हरची मॅच आहे। गणेगाव चिंचवलीने दोनही मॅच मध्ये चेसिंग स्वीकारलं आणि ते त्यांनी करून दाखवले। आताही टॉस जिंकल्यानंतर त्यांनी चेसिंग स्वीकारले, म्हणजे आज ज्या मॅचेस झाल्या 6 तिथे 4 मॅच मध्ये चेसिंग झालं नव्हतं, पण गणेगाव चिंचवलीने 2 वेळा करून दाखवलं। थोडी सेकंड राऊंड मध्ये थोडं का होईना सामना क्लोज गेला, पण आता वंजारपाड्याला स्कोर उभारावा लागेल। किमान 25 पार। 2-2। तिसरा बॉल डॉट बॉलची शृंखला तोडली जितेंद्र आगेने, खेचलाय चौकार। 4 धावा आल्या। आता विध्वंसक बॅटिंग करायचीच आहे हा निर्धार केला जितेंद्रने आणि प्रमोद तिखंडेवरती हल्ला चढवत त्याने मिळवल्या धावा 4। दुर्वा 11 सावळे संघ आता आपण वॉर्म अप करा, पण स्टेजच्या बाजूने या। जयवंत मोडक आणि तिकडे जेवढे पण खेळाडू आहेत, सनी असेल आणि इतर सर्व जे खेळाडू आहेत, सर्वांनी 11 प्लेइंग 11 कोण आहेत तुमची निवड आधी करायची, त्यामुळे सगळ्यांनी स्टेजकडे या। गणेश दादांचं हे आमंत्रण आहे। टीम रेडी पाहिजे स्टेजच्या बाजूला। गोलंदाज तयार प्रमोद। जितेंद्रचा शॉट कॅच होईल का? परफेक्ट पोझिशन मध्ये पोहोचलेत आणि पकडली आहे कॅच। नो चान्स फॉर जितेंद्र आणि जितू परतला आता 4 मध्ये 4। चला नवीन बॅट्समन आज ज्याने मॅन ऑफ द मॅच कमावली, एका मॅच मध्ये बॅटिंगची धमक होती। लेफ्ट हँड बॅटरचा आज जो काही जलवा दाखवला तो विकी भवारे, सत्कार हॉटेलचे ओनर, आणि विकी भवारेच्या बॅटिंगची आज धमक पाहिली आपण। मॅन ऑफ द मॅच एका मॅच मध्ये त्यांनी कमावली आणि जितूची विकेट आल्यानंतर वंजारपाडा टीमला जर आता बॅटिंग मध्ये कोण लीड करेल तर लेफ्ट हँड बॅटर विकी भवारे। नॉन स्ट्रायकर इनला वैभव माली आहे। 4 बॉल मध्ये 4 धावा आहेत। प्रमोद या मॅच मध्ये मात्र थोडासा
इकॉनॉमिकली बॉलिंग करतोय. मागच्या 2 मॅच मध्ये 12-13 खर्च केल्यानंतर आता इकॉनॉमिकली षटक तो टाकतो. 4 बॉल 4, पण 2 बॉल आहेत. क्रिकेट आहे, 1 बॉल मध्ये 10 धावा होतात, सांगता येत नाही. त्यामुळे अजून 2 बॉल आहेत. विकीच्या बॅट मधून एक सिंगल रनचा एफर्ट्स. किशोर अडपचे प्रयत्न जरूर आहेत, पण टप्पा कॅच घेऊन कॅश प्राइज मिळणार नाही. फुल टॉस कॅच घ्यावी लागेल. किशोर अडपच्या एका कॅच साठी आदरणीय माजी सरपंच विलासजी मोडक यांच्याकडून पर कॅच 200 रुपीज कॅश प्राइज आहे. 5 बॉल आणि रन्स देखील 5च आहेत. वैभव माली खरं तर एक स्टार प्लेयर वंजारपाड्याचा. आज त्याला आपल्या संघासाठी ती बॅटिंग पेश करावी लागेल गणेगाव चिंचवलीच्या विरोधात. शेवटचा बॉल होता प्रमोद तिखंडेचा षटक. 5 धावसंख्येने इथे समाप्त झालं. क्वालिफाय मॅच मध्ये प्रमोद तिखंडे चमकला. जर का हा सामना जिंकला तर उद्याची हेडलाईन तीच असेल की प्रमोद तिखंडे क्वालिफाय मॅच मध्ये चमकला. खरं तर गणेगाव चिंचवली संघाच्या आकर्षक जर्सी ज्या आपण पाहतोय त्या आकर्षक जर्सी किशोर हडप यांनी यावर्षी पुरस्कृत केलेले आहेत. त्यामुळे किशोर हडप यांचं संघाच्या वतीने तेवढंच कौतुक आहे. जिंकण्यासाठी किती धावसंख्येपर्यंत टार्गेट विपक्षी टीमला सेट करेल वंजारपाडा. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्यात, पण 3 ओव्हरपर्यंत थांबले तर एक तरी बॉलर आपल्या ताफ्यात येईल. आणि संधी मोठी आहे. अशा संधी फार कमी असतात जेव्हा आपल्याला क्वालिफाय मॅच खेळायला मिळतात. आणि त्या मिळालेल्या संधीचं ट्रॉफीमध्ये कन्व्हर्जन करणं हे प्रत्येक टीमचं काम असतं. स्पर्धा लाईव्ह आहे. कित्येक प्रेक्षक आज KTC लाईव्ह इव्हेंटवरती पाहत आहेत. काही स्पर्धा लाईव्ह नसतात, तिथे आपण जिंकतो पण आपला परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या नजरेत येत नाही. आज स्पर्धा लाईव्ह आहे, पण आपण इथे करणारी प्रत्येक ॲक्शन, प्रत्येक विजयाची नोंद ही मात्र लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करते. आज आमचे गीतकार गायक जनार्दन जाधव कित्येक गाणी त्यांनी सादर केली. अजून एक गाणं गौतम धुळेवरती नक्की सादर करतील, त्यांचंही तेवढंच कौतुक. आज दिवसभर त्यांनी जी साथ दिली आणि वाह, शॉट एकदम खतरनाक होता. परफेक्ट, स्वतःला मागे स्ट्रेच केलं, पॉवर जनरेट केले आणि पॉवरफुल शॉटने विकी भवारे. मी म्हटलं की आज डावखुऱ्या फलंदाजांचं जर कोणी नेतृत्व केलं असेल तर विकी भवारेने. खतरनाक शॉट पूर्णपणे. आज ज्या गोलंदाजाने 6 धावाही दिल्या नव्हत्या 2 मॅच मध्ये मिळून, त्या धनराजला षटकार मारलाय तो विकी भवारेने. ही वंजारपाडा क्रिकेटच्या फलंदाजांची ताकद. गणेगाव चिंचवलीच्या विरोधात एका मॅच मध्ये 1 धाव, एका मॅच मध्ये 5 धावा, 2 मॅच मध्ये 6 धावा देणाऱ्या बॉलरवरती पहिल्याच बॉलवरती षटकार विकी भवारेचा. खतरनाक मॅच. धावसंख्या 11. म्हणजे इथे कुठलाही गोलंदाज सातत्याने हवी होत नाही, ते दाखवून दिलं. आणि विकी भवारेने 6 मारलाय तो धनराजला. पुन्हा विकी भवारेचा शॉट. विक्रम महाराज लॉंग ऑफच्या दिशेने. खरं तर तिथून त्यांनी आपली पोझिशन बदलली आणि 2 धावा. खतरनाक खतरनाक. आज बॅटचा फ्लो थोडा फास्ट आहे तो विकी भवारेचा, पण त्याला प्रत्युत्तर देखील बॉलर आणि फिल्डरला देणं तेवढंच गरजेचं असणार आहे. कारण वंजारपाडासाठी आज जर का फलंदाजीमधून कोणी चमकला असेल तर तो फलंदाज विकी भवार. शॉट शॉट आणि ऑन साइडला कॅच ड्रॉप आणि त्यानंतर आपण पाहतोय की इथून मिळतील धावा 4. चौकार, विकी भवारेचा चौकार. स्कोर कार्ड इथून उंचावलं, जाऊन पोहोचले ते धावसंख्या 17 धावा आणि 17चा खतरा गणेगाव चिंचवलीवरती बॅटिंगने विकी भवारेचा. आज जर का ही मॅच क्वालिफायची जिंकली तर चर्चा होईल वंजारपाडा नव्हे तर कर्जत तालुक्यात विकी भवारेच्या बॅटिंगची. अनिकेत भवारे शांत राहिलाय, त्याच्या बॅटमधून रन्स येत नाहीयेत. जितू आज एखाद्या चौकारानंतर नांगी टाकतोय. कपिल देवच्या कॅचच भारी आहेत आज पांडुरंग मिसाळ यांच्या. आणि धावसंख्या ती 17. स्कोर वाढला आता आणि या वाढत्या धावसंख्येचं टेन्शन हे खरं तर बॉलर्स वरती असेल. धनराजचा हा चेंडू, डॉट बॉलची फेक, कमबॅक करतोय धनराज. 4 बॉल संपलेत, धावसंख्या ती मात्र 17.
समोर खेळला विकीने, पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने विक्रम थोरवे, बॉल पर्यंत फेक झाले, एकच रन 18 धावा. वंजारपाडा संघाचा स्कोर कार्ड 18. ओव्हर नंबर 2 धनराजचे चेंडू समाप्त 5. तेरा धावा दिल्या धनराजने. प्रमोदचा धावा धनराजला आला आणि धनराजचा धावा प्रमोदने केला. धुळे साहेबांचं आगमन. मारुती धुळे साहेबांचं आगमन साहेब सकाळपासून होते, आज मात्र आकर्षक खतरनाक पर्सनॅलिटी आहे धुळे साहेबांची. आणि या दरम्यान विकेट आली आहे. वैभव माळे इथून परतलाय. षटक 2 पूर्ण, धावा 18 वंजारपाडाच्या 18. तीन ओव्हरमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. हा अप्रोच वंजारपाडा टीमने 2 ओव्हरमध्ये 18 केल्यात. 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि जिंकणारा संघ ट्रॉफीचा मानकरी ठरेल. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 घनेगाव चिंचवली आणि त्यांच्या विरोधात वंजारपाडा. जिंकणारा संघ एक ट्रॉफी नक्की घेऊन जाईल गणेशदादा मोडक यांच्या या स्पर्धेमधून. आकर्षक ट्रॉफी आपण स्टेजच्या समोर पाहतोय आणि त्या चमचमणाऱ्या चकाकणाऱ्या सुंदर ट्रॉफीवरती नाव गणेगाव चिंचवलीचा असेल की वंजारपाड्याचा असेल. एक नाव तर फिक्स झालंय दुर्वा 11 सावळे संघाचं. गणेशदादा मोडक यांच्या संघाने एक ट्रॉफी जिंकली काल. म्हणजे भारतात विश्वचषक जिंकावा 2011ला, तसा गणेशदादांच्या संघाने कामगिरी केली. आज खरं तर सेमीफायनल पाहण्यासाठी आदरणीय डॅशिंग नेतृत्व भानुदाजी धुळे साहेब, माजी सरपंच सावळे येदवली आणि त्याचबरोबर विलाजी मोडक साहेब यांचंही आगमन. शॉट विकी पवार बॅटमधून सिंगल तर कंप्लीट झाली आहे, पण घाई केली. गरज नव्हती, बॉल हातात होता. फलंदाज बाद. एकोणीस धावा. चला वेळ घेऊ नका गणेगाव चिंचवली संघ. आणि फलंदाज आपण देखील. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये आता न तमा न भीती, बॅटिंगची दहशत दाखवावी लागेल कारण अभि आलाय बॉलिंगसाठी. आणि 19 धावा आहेत. 25च्या पुढे घेऊन जाणं हे सुरुवातीचा अप्रोच होता, पण आता अनिकेतची बॅट तळपणं गरजेचं आहे. शॉट अनिकेतचा, समोर खेळाडू तैनात, एक सिंगल. 20 धावा. 4 बॉलचा खेळ शेष. 20 धावा झाल्या. 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉलवरती उंच भरारी घेणारे शॉट. कारण आज ज्यांच्या बॅट मधून कुठेही चेंडू टाकला तरी बॅटवरतीच येतोय अशी बॅटिंग आहे. समोर चेंडू ठेवला अभिनय, टायमिंग जुळलं नाही, चेंडू वेगाने निघून गेला, बॅट येईपर्यंत बॉल निघून गेला. 3 बॉल 20 क्वालिफायची मॅचेस. जिंकणाऱ्या संघाला एक ट्रॉफी मिळेल. आता ते ट्रॉफीचं स्वप्न गेल्या 10 पर्वामध्ये भरपूर विजेते झाले आणि आता आणखीन एक विकेट. विकी पवार आउट. 20 धावा संख्येवरती फलंदाज बाद. 4 बॉल 20. 2 बॉल खेळ बाकी आहे. मागच्या 10 पर्वामध्ये गणेगाव चिंचवलीने देखील 2 वेळा ही स्पर्धा जिंकली आणि आता या पर्वाचा नवा चॅम्पियन कोण? दोन्ही स्पर्धामध्ये मॅन ऑफ द सिरीज नितेश तिखंडेने कमावली.
पण या वर्षी 2025 मध्ये एक नवा चॅम्पियन गणेशदादा मोडक यांच्या स्पर्धेला मिळणार का? कारण मागच्याही 2 वर्षामध्ये आपण पाहिलं तर स्वर्गीय भास्कर इलोन अंजप संघाने ही स्पर्धा जिंकली. त्याआधी श्री समर्थ सुगवे संघाने सुद्धा लगातार 2 वेळा प्रथम क्रमांकाने ही स्पर्धा जिंकली होती. अशा असंख्य संघांनी या स्पर्धेवरती आपली छाप सोडली आणि आता एक नवीन चॅम्पियनची ओळख. 5वा चेंडू होता आय थिंक आणि तिथे रनआउटची विकेट. एक चेंडू फक्त शिल्लक आहे. आता खतरनाक कमबॅक राहिलं. 18 होत्या 2 ओव्हरमध्ये, फक्त 2च आल्यात 5 बॉलमध्ये. यानंतर सेमीफायनल असेल. दुर्वा 11 सावळे आणि विपक्ष विजेता संघ. शेवटचा बॉल अनिकेत पवार याने स्ट्राइक घेतलेली आहे. 20 झालेले आहेत. शेवटचा बॉल आहे. पंचांचा डिसिजन. वाईट बॉल. 21. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. चला टीम मीटिंग करू नका, आपापल्या फिल्डिंग पोझिशन मध्ये राहा. डिसिजन आपल्यापर्यंत येईल. तिसरे अंपायर आमचे चेक करतायत. आणि प्रत्येकाला एक संधी रिव्ह्यू DRS आहे आणि त्या टीमने तो यूज केलाय. आणि वाईट बॉल. अनसक्सेसफुल रिव्ह्यू. म्हणजे आता रिव्ह्यू नसेल गणेगाव चिंचवली संघाला. एकच DRS आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. अनिकेत बवारे एक संधी अजून 21 झाल्यात. 25 प्लस किंवा 25. आणि ते मागच्या मॅच मध्ये 18 धावांची मॅच ही लास्ट ओव्हर मध्ये आली होती. बॅटने तर शॉट पुढे ढकलला. एक कंप्लीट आहे. दुसरी साठी संदीप पाटीलचा थ्रो इथून फसलाय. नक्की घडलंय काय, कुठून कुठे, पण धावा आता किती मिळतील बघायचे. 2 कंप्लीट झाल्यात. पंचांनी निर्णय दिला 2 धावा. 23 झाल्या. 24चा टार्गेट आहे गणेगाव चिंचवली संघाला. 24 टू विन. 18 बॉल 24 धावा. जिंकला तर एक ट्रॉफी सावळे गावामधून गणेशदादा मोडक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धेची नक्की घेऊन जाल. पण जर का हरलात तर मात्र आपलं आव्हान इथून संपुष्टात. चला जास्त वेळ घेऊ नका. गणेगाव चिंचवली संघ 24 धावा कंपल्सरी. 24. संदीप पाटील यांची फिल्डिंग आता भारी झाली या मॅच मध्ये. 24चा टार्गेट आहे. 24चा टार्गेट इथून असेल आणि 24चा टार्गेट इथून कशा पद्धतीने चेस होईल. आणि आपण पाहतोय शिवव्याख्याते आदरणीय अक्षय तिखंडे यांचं आगमन या ठिकाणी होतं. अक्षय आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रभर खरं तर शिवव्याख्याते म्हणून प्रसिद्ध असणारे अक्षयजी तिखंडे यांचं सहर्ष स्वागत. आणि संघाला 24 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. अक्षय आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं ही देखील आपल्याला विनंती असेल.
देविदाजी तिखंडे साहेब, कॅप्टन गुरु थोरवे, असंख्य सपोर्टर आज संघाला सपोर्ट करण्यासाठी आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला एक मोठी संधी दिली ती मात्र विद्यमान सदस्य गणेशदादा मोडक, त्याचबरोबर माजी सरपंच भानुदाजी धुळे साहेब, माजी सरपंच विलाजी मोडक साहेब, माजी सरपंच देऊ दळवी साहेब, त्याचबरोबर मारुती धुळे साहेब, नारायण धुळे साहेब, नारायण श्रीपद धुळे साहेब, देविदासजी बदे साहेब, खूप खूप सारे सहकारी गणेशदादांच्या. आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. कम ऑन डीजे बजाव. माध्यमातून जागेवरती रचलेलं गीत गायन इथे आपण बघणार आहोत. आणि आता 18 बॉल 24चं टार्गेट. पहिला बॉल किशोर आडप पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, पण पॉइंटला पांडुरंग मिसाळ फिल्डिंग मध्ये विसरून चालणार नाही की त्यांनी दोनही मॅच मध्ये 2 कॅचेस पकडल्या. संघाच्या विजयामध्ये कॉन्ट्रीब्युशनही त्यांनी दिलेलं आहे आणि विश्वास बॉलिंग मार्कवर. किशोर आडपचा शॉट, चेंडू अडवण्यासाठी एफर्ट्स पण थांबणार नाही. चेंडू सीमा पार, बाउंड्री आली आहे किशोर आडप कडून. थँक्यू डीजे. व्हाईट बॉल, 1 रन मिळेल. 24चं टार्गेट. 5 धावा. शॉट किशोर आडपचा, सीमा पार, षटकार. आणखीन एक षटकार जर किशोर आडपने लगावला तर माजी सरपंच विलास मोडक साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. निखिल तिखंडेचे 2000 येतील ते वेगळे. धावसंख्या 11. 13 धावांची गरज आहे. सामना अजूनही वंजारपाडा संघ मॅच मध्ये इन आहे. जर का त्यांनी डॉट बॉल काढले तर 2 मॅच मध्ये किशोर आडपने 4 धावा सुद्धा केल्या नव्हत्या, पण या मॅच मध्ये षटकार चौकाराने त्याने 11 पर्यंत संघाला एक एक्स्ट्राची धाव देखील आली. हे क्रिकेट आहे. या मॅच साठी किशोरने कदाचित त्याची इनिंग राखून ठेवली असावी किंवा आपले मित्र विलाजी मोडक आले म्हणून त्यांची पॉवर वाढली असावी. शॉट, परफेक्ट टेक्निकल बॅटिंग. ग्राउंड शॉट ने ठोकलाय तो किशोर आडपने चौकार. धावा 15, करायच्यात फक्त धावा आता 9. पहिल्याच बॅटिंगचा आपला तडाखा दाखवताना किशोर आडप, अक्षय तिखंडे पोहोचलेत. बघतायत की किशोर 2 मॅच मध्ये कसा खेळला असेल,
2 मॅच मध्ये 4ही धावा नव्हत्या किशोरच्या. आणि आता क्वालिफाय मॅच मध्ये जिथे ट्रॉफी जिंकायची आहे त्या मॅच मध्ये किशोर आडपच्या बॅटिंगचा जलवा विश्वासच्या विरोधात. ओव्हर नंबर 1 विश्वासने या पहिल्याच ओव्हर मध्ये सपाटून मार खाल्ला. 15 धावा. अजूनही एक बॉल गणेश, एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 15. विश्वासचा हा चेंडू व्हाईट बॉल 16 धावा. 24 होत्या. असं वाटलं की रफ टफ होईल मॅच. पहिल्या 5 बॉल मध्ये सामन्याची हवा काढली किशोर आडपने, बॉलरची हवा काढली. धावा 16. 8 धावांची फक्त गरज आहे. किशोर आडप पूर्णपणे नजर आहे. शॉट खेळलाय, विकेट त्या ठिकाणी खरं तर खेळाडू आहे त्यामुळे विकेट गमवून चालणार नाही. आणि विकेट आलेली नाहीये पहिल्या ओव्हर मध्ये. धावा झाल्या 16. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 8. या सीझन मधील खरं तर पहिलीच अशी मॅच आहे जिथे किशोर आडपने आपल्या बॅटिंगची धमक दाखवली. आणि गणेगाव चिंचवली संघाला आज जर ट्रॉफी मिळाली तर खरं तर गणेशदादा मोडक यांची स्पर्धेमध्ये खरं तर नेहमी त्यांना यश मिळतं. आणि खरं तर ही गणेशदादा मोडक यांची स्पर्धा त्यांच्यासाठी नेहमी लकी ठरते. आणि कदाचित आपल्या मित्राच्या नावाने खेळणारा हा संघ जरी ते जिंकला तर गणेशदादांनाही आनंद होईल आणि गणेगाव चिंचवली संघाला देखील आनंद होईल. कारण या सीझन मध्ये पहिल्यांदाच ट्रॉफी या संघाची आणि पहिलीच मॅच आहे. आणि पहिल्याच प्रयत्नात जेव्हा यश मिळतं तेव्हा आनंद आणखीनच द्विगुणित होतं. आज खूप छान बॅटिंग झाली. नितेश तिखंडेने दोन्ही मॅच मध्ये शेवटपर्यंत बॅटिंग केली. किशोर आडप आता तिसऱ्या मॅच मध्ये आपला बॅटिंगने सामना जवळपास खेचला. 80% सामना गणेगाव चिंचवलीच्या खात्यात आहे. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली 80% मॅच ताब्यात आहे. पण आता त्या 20%ला 80 मध्ये कन्वर्ट करेल का वंजारपाडा हे बघायचं. 12 बॉल 8. शॉट आलाय, पायाने अडवण्याचा प्रयत्न नरेश शेंडेचा. विक्की बावारेचा थ्रो आला तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी धावलेत आणि 2 धावा पूर्ण. फक्त 6 पाहिजेत आता, फक्त 6. किशोर सांगतोय की नितेश एका बॉल मध्ये मॅच संपव म्हणजे मला टेन्शन नाही. 6 धावांची गरज आहे आणि विजयाचा षटकार खेळण्याचा प्रयत्न असेल. बॅट ब्रश आणि चाललाय चेंडू सीमा पार. फक्त 2 धावांची आता गरज आहे. दुर्वा 11 सावळे संघ सेमीफायनल खेळण्यासाठी सज्ज आहे आणि सेमीफायनल मध्ये येणारा संघ आता जवळपास 2 धावांची गरज आहे. चेंडू मात्र 10 आहेत. त्यामुळे स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली हा संघ जवळपास 90% विजयाच्या पर्सेंटेजने आता पोहोचलाय. फक्त 2 धावा. अंपायरची मुवमेंट, व्हाईट बॉल, स्कोर लेवल 1 धावेची गरज आहे. दुर्वा 11 सावळे संघ कॅप्टन आपण या टॉस साठी आणि गणेगाव चिंचवलीचे कॅप्टन इथे आहेत. लगेच आपण टॉस करू. मी विनंती करेल सन्माननीय माजी सरपंच भानुदासजी धुळे साहेबांना. 1 रनची गरज आणि विजयी शॉट आलाय तो मात्र